चेहऱ्यावरील वांग, डाग किंवा काळपटपणा नष्ट करण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्याची त्वचा ही सुंदर दिसण्यासाठी बऱ्याच वेळेस आपण महागडे असे फेशियल्स करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या अशा ट्रीटमेंट आपण आपल्या चेहऱ्यासाठी घेतो, परंतु त्याचे पाहिजे तसे रिझल्ट न येता या उलट आपल्या चेहऱ्यावर त्या त्या केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे रिॲक्शन देखील होत असतात. त्यासाठी आज आपण अतिशय 100% इफेक्टिव्ह अशी रेमेडी बघणार आहोत, जे की तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम तर दूर करेलच, त्याचबरोबर चेहरा हा दुधासारखा गोरा व्हायला देखील मदत होईल. तसेच तुमच्या चेहऱ्यावरचे वांग, डाग, काळे डाग धब्बे, कितीही जुनी टॅनिंग असू द्या, ती अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह करायला ही रेमेडी मदत करणार आहे. त्यासाठी आजची ही रेमेडी आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा तुम्हाला पूर्णतः बघायला मिळेल. तर चला, या ठिकाणी पहिलं इन्ग्रेडियंट किंवा पहिली रेमेडी आपल्याला तयार करायची आहे, ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी क्लिन्झिंग प्लस स्क्रब आपल्याला तयार करायचं आहे. त्यासाठी पहिलं इन्ग्रेडियंट या ठिकाणी घ्यायचं आहे, ते म्हणजे साखर. तर साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करण्यासाठी त्याचबरोबर नॅचरल एक्सफोलिएट करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. तर आता यामध्ये साखरेमध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजेच मध. तर मधामुळे आपल्या त्वचेला नॅचरल नॅरिशमेंट तर मिळणारच आहे, त्याचबरोबर त्वचेवरील जे एक्सेस ऑइल असतं ते देखील रिमूव्ह करायला मध हे खूप जास्त मदत करत असतं. तसेच साखरेमध्ये जे ग्लायकोलिक ॲसिड असतं ते आपल्या त्वचेवरील जी घाण असतं किंवा आतवर जाऊन स्वच्छ करायचं काम साखर ही करत असते. तर आता यामध्ये आपल्याला तिसरं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजेच कस्तुरी हळद म्हणजेच व्हाईट टर्मरिक. तर कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेला नॅचरली ग्लो आणायचं काम करत असते किंवा इन्स्टंट ग्लो आपल्या त्वचेवर येत असतो. तर आता यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सीचं कुठलंही एक सोर्सेस ॲड करायचं आहे. तर मी टोमॅटोचा थोडासा ज्यूस या स्क्रबमध्ये ॲड करते. जर का तुम्हाला लिंबाचा रस सूट होत असेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील यामध्ये ॲड करू शकता. 2 ते 3 ड्रॉप ॲड करा. तर आता यामध्ये मी साधारणतः हाफ टेबलस्पून एवढा टोमॅटोचा ज्यूस ॲड केलेला आहे. तर आता या ठिकाणी क्लिन्झिंग प्लस स्क्रब आपलं तयार झालेला आहे आणि आता हे स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. त्याआधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला चेहऱ्यावर स्क्रब अप्लाय करायचा आहे. तर जो टोमॅटो आपण स्क्रबसाठी यूज केलेला होता, त्याच टोमॅटोचा वापर करून किंवा स्क्रबमध्ये टोमॅटो डिप करून आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करायची आहे, जेणेकरून पूर्ण त्वचेवरील जे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील किंवा जेवढी देखील डेड स्किन असेल ते रिमूव्ह व्हायला ही प्रोसेस खूप जास्त मदत करत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जे वाढत्या वयानुसार सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी करायला हे जे स्क्रब आहे ते खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. कारण साखर ही आपल्या त्वचेवरील ग्लायकोलिक ॲसिडमुळे जेवढी देखील घाण असते किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते, त्याचबरोबर जी ड्रायनेस आपल्या त्वचेवरील असते ती देखील रिमूव्ह करायला साखर खूप जास्त महत्त्वशीर असते. तर आता टोमॅटोचा वापर करूनच पूर्ण चेहऱ्याला आपल्याला स्क्रब करायचा आहे, जेणेकरून टोमॅटोमध्ये जे व्हिटॅमिन सी असतं ते आपल्या त्वचेवर आतपर्यंत जायला मदत होत असते. त्याचबरोबर ओपन पोर्समध्ये जेवढी देखील घाण असते ती बाहेर काढण्याचं काम टोमॅटो अतिशय इन्स्टंटली करत असतो. तर 3 ते 4 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर आपल्याला चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता रिझल्ट किती सुंदर आलेला आहे. तर आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची ते म्हणजेच या ठिकाणी आपल्याला साखरेपासून अतिशय इफेक्टिव्ह असा फेस पॅक तयार करायचा आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे कितीही जुने वांग, डाग, धब्बे असू द्या ते अतिशय काही दिवसातच रिमूव्ह व्हायला मदत होईल. तर आपण या बाउलमध्ये साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर. तर राईस फ्लोअर हे आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील काळे डाग धब्बे असतात ते देखील रिमूव्ह करायला तांदूळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर हे खूपच जास्त हेल्पफुल राहतं. जर का तुमच्याकडे राईस फ्लोअर नसेल तर तुम्ही तांदूळ हे मिक्सरमध्ये बारीक असे ग्राइंड करून घ्या, फाईन असं पावडर तयार करून घ्या. त्यानंतर ते चेहऱ्यासाठी यूज करा, ते अतिशय इफेक्टिव्ह राहील.
तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच बेसन पीठ. तर बेसन पीठ हे नॅचरल क्लिन्झरचं देखील काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढी देखील घाण असते ते रिमूव्ह करण्यासाठी बेसन पीठ हे खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं. तर आता यामध्ये पुढचा घटक आपल्याला ॲड करायचा आहे ते म्हणजेच कस्तुरी हळद. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही या ठिकाणी हळद स्किप देखील करू शकतात, परंतु या जागेवर किचनची हळद ही अवॉइड करा. कारण बऱ्याच वेळा किचनच्या हळदीमुळे केमिकलयुक्त हळदीमुळे आपल्या त्वचेवर रिॲक्शन देखील होत असतात. तर आता यामध्ये पुढचा घटक ॲड करायचा आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेला नॅचरल हायड्रेशन द्यायचं काम करत असतं. त्याचबरोबर कूलिंग इफेक्ट देखील आपल्या त्वचेला ॲलोवेरा जेलमुळे मिळत असतो. तर आता ॲलोवेरा जेल ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजेच कच्चं दूध. जर का तुमच्याकडे कच्चं दूध असेल तर अतिउत्तम, कारण यामुळे त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या त्वचेवर बघायला मिळत असतो. तर साधारणतः आपल्याला 2 ते 2.5 टेबलस्पून एवढा कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे. तर कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डेड स्किन असते किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ती रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्यासाठी शक्यतो कच्च्या दुधाचाच वापर करा. जर का तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. जर का तुम्हाला दूध देखील चेहऱ्यासाठी सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर दह्याचा किंवा रोज वॉटरचा वापर करू शकतात. तर कच्चं दूध ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे फेस पॅक हा मिक्स झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स आपल्याला रोज वॉटरचे ॲड करायचे आहेत, जेणेकरून आपल्या त्वचेला नॅचरल टोनरचं काम देखील हे रोज वॉटर करेल. त्याचबरोबर ओपन पोर्स जे असतात चेहऱ्यावरचे ते देखील मिनिमाइज व्हायला रोज वॉटर हे खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तर रोज वॉटर ॲड केल्यानंतर फेस पॅक हा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायचा ते या ठिकाणी नक्की बघा. तर फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये अप्लाय करा किंवा सर्क्युलर मोशनमध्ये लावा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. आपण कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस घरात तयार करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय करतो यावर देखील तिचा रिझल्ट हा खूप जास्त अवलंबून असतो. आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर चला आता फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर तसाच न सोडता 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे काय होईल की चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होईल. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते इन्स्टंटली रिमूव्ह व्हायला मदत होईल. तर या ठिकाणी 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर सेकंड लेयर फेस पॅकची अप्लाय करायला कधीच विसरायचं नाही. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. तर जाडसर असा लेप किंवा जाडसर असा थर आपल्याला चेहऱ्यावर फेस पॅकचा अप्लाय करायचा आहे, जेणेकरून तो लवकर आपल्या त्वचेवर ड्राय होणार नाही आणि त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. इन्स्टंट ग्लो तर येईलच, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरील जेवढे देखील समस्या असतील किंवा कितीही जुनी टॅनिंग असू द्या, काळे डाग धब्बे असू द्या, ती अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह व्हायला मदत होईल. तर चला 10 ते 15 मिनिटानंतर फेस पॅक ड्राय झाल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर आता हा ग्लो लॉक करण्यासाठी आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही आहे. यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जे वाढत्या वयानुसार सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी व्हायला मॉइश्चरायझर खूप जास्त मदत करत असतं. तसेच फेस पॅकला अप्लाय केल्यामुळे त्वचा ही थोडी ड्राय झालेली असते, ती देखील नॅरिशमेंट करायचं काम मॉइश्चरायझर खूप चांगल्या प्रकारे करतं. त्यासाठी मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे मसाज नक्की करा. यामुळे आपल्या त्वचेवर ब्लड सर्क्युलेशन होऊन त्वचेला अतिशय इन्स्टंट ग्लो आपल्याला बघायला मिळत असतो. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील काळे डागधब्बे असतात किंवा डोळ्यांखाली जी काळी वर्तुळे आलेले असतात ते देखील मिनिमाइज व्हायला ही प्रोसेस खूप जास्त मदत करत असते. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप सुंदर असा ग्लो आलेला आहे. तर तुम्ही देखील नक्की ही रेमेडी अप्लाय करून बघा चेहऱ्यावर आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.